एक कमेंट मला अशी आली की नाही, आत्ताच्या मुली फक्त पैशावर प्रेम करतात काय, आणि काय कमेंट आली दुसरी माहिती आहे काय, आत्ताच्या मुलं फक्त शरीरावर प्रेम करतात. या ताईने कमेंट केली, दोन्हीकडनं शेम बोलल्या, कारण बरोबरच आहे ताईचं. पण प्रत्येक पोरगी काय शरीरावर पैशावर प्रेम करत नाही, आणि प्रत्येक पोरगा काय शरीरावर प्रेम करत नाही. काय काही जण आहेत तसंच. पण तुम्हाला एकच सांगतो, पोरांना पण आणि पोरींना पण, जी पोरी फक्त पैशावर प्रेम करतात, फक्त तिचं वाटोळवाय बघाल्यात काय, जी पोरी आहेत, एक ना एक दिवस तुम्हाला भोगायला लागणार. वर देव बघतोय, लक्षात ठेवा. उद्या तुमचं लग्न झालं, काय झालं, तिथं तुमचं म्हणजे असं वाटोळ होणार, काहीतरी होणार. कारण की कुठल्या तरी पोरग्याला आपण काही काहीतरी असं धोका दिलोय, तिची वाटोळ केलोय, काहीतरी असं होणारच आहे. आणि पोरांना पण सांगतो की फक्त पोरं तुम्ही शरीरावर प्रेम केला पोरगीच्या, तुम्हाला एक ना एक दिवस तुमच्या कुठं तर कुठं घडणार, म्हणजे घडणार. तुमच्या बायकोसोबत कोणासोबत 100% म्हणजे 100% घडणार. आता तुमचं पण वाईट होणार, तुमचं पण लाईफ बरबाद होणार. म्हणून सांगतोय, कर्म चांगलं केला की हायचं जरी आताच देव 25 वर्ष 30 वर्ष किंवा 22 वर्ष सिंगल राहा, चालते सगळी काय. मी असं म्हणत नाही, प्रेमच करा. खरं नंतरनं देव तुम्हाला चांगली जोडी देणार 100%. फक्त शरीरासाठी की नाही कोणापाशी जाऊन असं आपण झुकत बसू नका, किंवा शरीरासाठी काय सारखी कोणाबरोबर बोलत बसू नका, काय करू नका. आपलं काम बघा, आपलं करिअर बघा, आपल्या आईबाबांना बघा. आणि पोरींना पण सांगतो, तुम्ही पण टाइमपास कोणाबरोबर करत बसू नका. काय पोरी टाइमपास करतात पैशासाठी. फक्त आमच्या घरात बाबा पैसे घ्यायचं नाही, घ्यायचं, पोरग्याला थोड्या दिवसानं ब्लॉक करून टाकायचं, असं काय करू नका. कारण कर्म एक दिवस सगळ्यांना फिरणार म्हणजे फिरणार. म्हणून सांगते, जरा सुधारा, तेवढंच, बाकी काय नाही.